प्रतिरोध आणि आक्रोश आपण ऐकत आहात. अनेक महिला इथे व्यक्त होताना म्हणजे आपण बघू शकतो की प्रचंड प्रमाणात त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत की सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त करत आहेत. माय आपल्यासोबत आहेत. परभणी जिल्ह्यातील माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमनगरच्या या आई आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घेऊया काय घटनाक्रम आहे कालचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महान मोठा आहे आणि ते पुतळा मोठा आहे. पुतळ्यापाशी तरुण पोराने कोणतरी संविधान बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीला पावावं दाखव संविधान काय म्हणून मोठं संविधान बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी लावलेलं होतं. एक चांगला माणूस आणि विद्वान चांगला माणूस त्या मराठी समाजाचा मोर्चा होता. त्या मोर्चात काय त्याला जमलंच नाही म्हणून त्याच्या लक्षातच होतं हे संविधान मी फाडीन फेकून देईन. पण काही लोकांच्या लक्षात नव्हतं. त्याला हारी पाहिली आणि संविधानाला हात घालून तुकडे तुकडे केले. त्या ठिकाणी नगरपालिका झोपाटी ती काय नगरपालिकेचा बंदोबस्त पोलीस याला बाबासाहेबाच्या पुतळ्याला का नसू नये. शिवाच्या पुतळ्याला आहे सगळ्याला आहे. मग बाबासाहेबाच्या पुतळ्याला का नगरपालिकेने एवढा गद्दारपणा केला की तिथं बंदोबस्तच नाही. दुसरी गोष्ट मग पांगत गोष्टी पांगल्या. आता आपल्या समाजाचा म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान म्हणजे जगाचा जीवन जगात संविधान मिळणार नाही होणारही नाही. हे बाबासाहेबांना तयार करून आपल्यासाठी दिलेले मागासवर्गीय लोकांसाठी दिलेले. फक्त आपणच पुढे येऊन बाबासाहेबाला मानतोच. बाकीचे चोरून चोरून सगळं सवलती घेतात मात्र खरी आपण